नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 21 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली एआय न्यूज अँकर लॉन्च केली आहे? तर आसाम या राज्याने। यानंतर पुढील प्रश्न, तर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले आहे? तर आपल्या भारत देशाला। यानंतर सरस्वती पुष्कर उत्सव नुकताच कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे, जो 12 वर्षांनी एकदा साजरा केला जातो? तर तेलंगणा या। यानंतर पुढील प्रश्न, तर समुद्रयान नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर 2026 या वर्षी, म्हणजेच पुढच्या वर्षी। यानंतर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू करण्यात आले? तर तेलंगणा या। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले आहे? तर पापुआ न्यू गिनिया देशाला। यानंतर एक देश एक धडकन उपक्रम नुकताच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केला आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेला आहे। यानंतर पुष्कर कुंभमेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आला? तर नागपूर या ठिकाणावरून करण्यात आलेला आहे। यानंतर मित्रांनो, कालचा दिनविशेषवर 10वा प्रश्न होता शेवटचा, तर जागतिक मधमाशी दिवस म्हणजेच वर्ल्ड बी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 20 मे दिवशी साजरा केला जातो। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, खेलो इंडिया बीच गेम्सची पहिली आवृत्ती नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दीव येथे। कोठे? तर दीव येथे आयोजित करण्यात आलेली आहे। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो, तर खेलो इंडिया बीच गेम्सची पहिली आवृत्ती 19 ते 25 मे 2025 दरम्यान दीव येथे आयोजित केली जाईल। तर ही स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच SAI च्या देखरेखीखाली आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये एकूण 6 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर मनसुख मांडविया हे सध्याचे क्रीडा मंत्री आहेत। यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया, तर कोणत्या संघाने SAAF अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर गत विजेत्या भारताने पेनल्टी शूटआउट मध्ये बांगलादेशचा 4-3 असा पराभव करून 2025 च्या SAAF अंडर 19 चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे। तर 2025 साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 19 ची स्पर्धा 9 ते 18 मे 2025 दरम्यान अरुणाचल प्रदेशातील UPI येथील गोल्डन ज्युबिली स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती। यानंतर गेल्या वर्षी झालेल्या SAAF अंडर 19 चॅम्पियनशिप मध्ये भारताने अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले होते, हेही लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण। प्रश्न आहे तिसरा, तर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी कोणाकडून आयोजित केले जाते? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, भारतीय तटरक्षक दलाकडून। कोणाकडून? तर ICG कडून आयोजित केले जाते। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात। तर ऑपरेशन ऑलिव्हिया हे भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG द्वारे दरवर्षी नोव्हेंबर-मे महिन्यामध्ये आयोजित केले जाणारे एक सागरी संवर्धन अभियान आहे। यानंतर मित्रांनो, ज्याचा मुख्य उद्देश आहे ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यांना भेट देणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या सुरक्षित प्रजनन प्रक्रियेची खात्री करणे। यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये या मोहिमेच्या मदतीने ऋषिकुल्या नदीच्या काठावर विक्रमी 6.98 लाख कासवांनी
सुरक्षितपणे अंडी दिली. यानंतर मित्रांनो ICG म्हणजे काय तर इंडियन कोस्ट गार्ड लक्षात ठेवा आणि याला काय म्हणतात तर भारतीय तटरक्षक दल आणि ICG ची स्थापना झाली 1 फेब्रुवारी 1977 मध्ये आणि बोधवाक्य काय आहे तर आम्ही संरक्षण करतो हे बोधवाक्य आहे. आणि मुख्यालय कोठे आहे ICG चे तर नवी दिल्ली मध्ये आणि महासंचालक सध्याचे आहेत परमेश शिवमणी सध्याचे महासंचालक. आणि तटरक्षक दिन केव्हा साजरा केला जातो तर 1 फेब्रुवारी रोजी तटरक्षक दिन साजरा केला जातो. यानंतर पुढील चौथा प्रश्नाकडे वळूयात. तर मित्रांनो तीस्ता प्रहारचा सराव भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पश्चिम बंगाल या राज्यामध्ये केला आहे. कोणत्या तर पश्चिम बंगाल या. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तीस्ता प्रहार हा सराव भारतीय सैन्याने मे 2025 मध्ये आयोजित केलेला एक लष्करी क्षेत्रीय सराव होता. तर हा सराव पश्चिम बंगाल मधील तीस्ता फील्ड फायरिंग रेंज येथे झाला. तर मित्रांनो पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सध्याचे राज्यपाल तेथील आहेत CV आनंद बोस. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहूयात आपण पश्चिम बंगाल मधील. तर बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला हे राष्ट्रीय उद्याने आहेत. तर यानंतर विद्यार्थ्यांनो पाचवा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तर सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा ही आहे की मी सर्व PDF ज्या आहेत त्या फ्री मध्ये अपलोड कराव्यात आणि ते मी करतच असतो रेग्युलरली. पण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी जे MCQ मी प्रश्न देत असतो आणि दररोज जे आपण चालू घडामोडीचे व्हिडिओज घेत असतो त्यामध्ये व्हिडिओच्या शेवटी जे मी MCQ प्रश्न देत असतो त्या सर्व MCQ प्रश्नांची कमेंट मध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्या ज्या चालू घडामोडीचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये फक्त 200 लाईकचं टार्गेट मी ठेवलेलं आहे. किती तर फक्त 200 लाईकचं टार्गेट. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक्स करतात आणि कमेंट मध्ये खूपच कमी विद्यार्थी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतात. तर तुमचे कमेंट मधले उत्तर आणि आपल्या व्हिडिओचे फक्त 200 लाईकचे टार्गेट जर पूर्ण होत असेल तर मलाही टेलिग्रामवर दररोज न चुकता PDF अपलोड करण्याचं बळ येऊ शकतं मित्रांनो. तर फक्त तुम्ही ही छोटीशी गोष्ट करा तर तुमच्यासाठी मी सर्व काही गोष्टी फ्री मध्ये अपलोड करत जाईल. तर पाचव्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कळंबोली या ठिकाणी. कोठे तर कळंबोली या ठिकाणी. तर कळंबोली ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाचे ठिकाण आहे जिथे महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर बसवला आहे. तर हा गर्डर 110.5 मीटर लांब आणि 1500 टन वजनाचा आहे. तर या गर्डरची स्थापना मुंबई आग्रा पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजेच WDFC चा भाग म्हणून केली गेली आहे. तर या प्रकल्पामुळे नवी दिल्ली आणि मुंबई दरम्यान माल वाहतूक क्षमता सुधारेल आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे. यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्ट मध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील पाहूयात. तर गुलाबी रिक्षा योजना आपल्या महाराष्ट्राने सुरू केली आणि भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र राज्य बनले आहे. यानंतर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाधवन बंदराचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. यानंतर मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आणि गाईला राजमाता ही पदवी देणारे आपले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा खूप महत्त्वाची माहिती आहे आपल्या महाराष्ट्राविषयी. यानंतर महाराष्ट्र हे सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. यानंतर मित्रांनो 2025 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे भारतीय सैन्य आयोजन केले जाईल. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्राविषयी. तर देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील 6वा प्रश्न पाहूयात आपण. तर मित्रांनो ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 9 जून दिवशी. केव्हा तर 9 जून या दिवशी. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ज्ञान भारतम मिशन 9 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होणार आहे.
तर या मिशनचा मुख्य उद्देश आहे भारतातील 1 कोटीहून अधिक पांडुलिपींचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संरक्षण आणि डिजिटलीकरण करून त्यांना सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून देणे हा आहे. यानंतर मित्रांनो पुढील 7वा प्रश्न पाहूयात आपण. तर सागर में सन्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने नुकताच सुरू केला आहे. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो सागर में सन्मान कार्यक्रम भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केलेला आहे नुकताच. तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे समुद्री क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान वाढवणे, त्यांना सुरक्षित आणि समावेशक कार्य संस्कृती प्रदान करणे, तसेच नेतृत्व आणि कौशल्य विकासाच्या संधी देखील उपलब्ध करून देणे. तर यानंतर या धोरणाद्वारे 2030 पर्यंत तांत्रिक समुद्री भूमिकांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 12% पर्यंत वाढवण्याचा लक्ष्य आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 8वा. तर इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, तेलंगणा या राज्याने नुकतीच सुरू केली आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तेलंगणा राज्याने इंदिरा सौर गिरी जल विकास योजना 16 मे 2025 रोजी नुकतीच सुरू केली आहे. तर ही योजना आदिवासी शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या मदतीने सिंचन सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा मुख्य उद्देश ठेवते. तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये माचराम नागर कुर्लूर जिल्हा येथे या योजनेचे उद्घाटन झालेले आहे. यानंतर मित्रांनो योजनेची मुख्य उद्दिष्टे आपण पाहून घेऊया. तर बजेट काय आहे? तर 12,600 कोटी रुपये बजेट आहे आणि कालावधी 2025-26 ते 2029-30 हा कालावधी आहे आणि लाभार्थी आहेत 2.1 लाख आदिवासी शेतकरी आणि क्षेत्रफळ आहे 6 लाख एकर जमिनीचे सिंचन आणि सबसिडी तर 100% प्रत्येक युनिटसाठी 6 लाख. यानंतर मित्रांनो सिंचन प्रणाली आहे सौर पंप, ड्रीप सिंचन आणि आंतर पीक लागवड. यानंतर अतिरिक्त मदत तर उच्च प्रतीचे रोपण, तात्पुरती उत्पन्नासाठी आंतर पीक योजना. यानंतर ही योजना तेलंगणाच्या आदिवासी भागांतील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या मदतीने सिंचन सुविधा देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा उद्देश बाळगते. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात 9वा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 2025 हे समुदायाचे वर्ष म्हणून नुकतेच कोणी घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, UAE ने केले आहे. कोणी? तर संयुक्त अरब अमिरातीने केले आहे. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 हे संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE कडून समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर UAE ने 2025 मध्ये विविध समुदायांच्या एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी आणि सामाजिक समावेशकतेला महत्त्व देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. तर यामध्ये समाजातील विविध गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे 10वा. तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतामध्ये अतिरेक वादविरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 मे दिवशी साजरा केला जातो. केव्हा? तर 21 मे दिवशी. तर यानंतर मित्रांनो आज दुसरा एक कोणता महत्त्वाचा दिवस आहे? तर आंतरराष्ट्रीय चहा दिवस. तर माझ्याकडून सर्व चहा प्रेमींना आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर जे चहा प्रेमी आहेत त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये आंतरराष्ट्रीय चहा दिवसच्या सर्वांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करा. यानंतर मित्रांनो या प्रश्नाची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर भारतामध्ये दरवर्षी 21 मे रोजी अतिरेक वादाविरोधी दिन साजरा केला जातो. तर हाच दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये तामिळनाडू मधील श्रीपेरंबदूर येथे अतिरेकी हल्ल्यात हत्या झाली होती. तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि देशामध्ये अतिरेकवाद, हिंसा व द्वेष भावनेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो सरकारी अधिकारी, शाळा, कॉलेज यामध्ये शपथ दिली जाते की आपण अतिरेकवादाला थारा देणार नाही. उदाहरण पाहूयात. तर 21 मे रोजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शपथ दिली जाते, मी अतिरेकवाद किंवा हिंसा आणि असहिष्णुतेचा विरोध करीन.
तर हे राष्ट्रप्रेम आणि शांतता जपण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 35 लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025 अंतर्गत 2030 पर्यंत EWS आणि LIG गटासाठी 35 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न असा आहे, संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.